यवतमाळला 365 दिवस पाणी मिळेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। टीबी हॉस्पिटलच्या जागेवरती 800 दुकानं तयार होतील असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। आरणी मार्गावर व्यापारी संकुल बनत आहे, यवतमाळ ट्रेडिंग हब बनेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। यवतमाळ शहर हे आपल्या विदर्भातले एक असं शहर असेल की ज्याच्यामध्ये कोणाच्याही घरामध्ये नळ उघडला तर 365 दिवस स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल, हे काम या ठिकाणी होणार आहे। मदन भाऊचं मी अभिनंदन करेन। हे खरं आहे की टीबीच्या दुकानांच्या संदर्भात मी मदन भाऊ दिसले की जाणीवपूर्वक त्यांचा खेळ घ्यायचो। मदन भाऊ काय झालं टीबीच्या दुकानांचं, काय झालं टीबीच्या दुकानांचं, पण त्यांनी मागे लागून लागून त्यातले सगळे अडथळे दूर केले। आज 800 दुकानं त्या ठिकाणी तयार होतील आणि त्या माध्यमातून अभ्यंकर कन्या शाळेजवळ जे व्यापारी संकुल तयार होणार आहे त्या माध्यमातून यवतमाळमध्ये रोजगाराची निर्मिती होईल। तर कुस्तीच्या तालमीची माती एकनाथ शिंदेंच्या अंगाला लागली असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। 3 वर्षांपूर्वी एक डाव टाकलाय, अजूनही विरोधकांचा घाव भरलेला नाही। नाव न घेता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, तर तो घाव शिंदेंवरच उलटतोय। फडणवीसांकडून शिंदेंची फजिती करणं सुरू आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलं। कुस्तीच्या तालमीची माती या तुमच्या एकनाथ शिंदेच्या अंगालाही लागली आहे। 3 वर्षापूर्वी आम्ही असा काही डाव टाकला की काही जणांचा घाव अजून भरलेला नाही, तेव्हा जे चितपट झाले ते अजून उठलेच नाही। तो घाव आता एकनाथ शिंदेच्या वरच उलटतोय। तो घाव विरोधकांना लागला नाही, तो घाव आता त्यांना स्वतःच लागणार आहे। त्यांची जी फजिती त्या सरकारमध्ये होते आहे आणि फडणवीसजी त्यांची जे फजिती करतायत, त्यांच्या ठिकाणी आपसात जे भांडणं सुरू झाली आहेत, एकमेकाची तोंड बघू शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार उभे ठाकलेले आहेत आणि एकमेकाची उणीधुणी सगळी काढली जात आहे। तो घाव कोणाच्या वर्मी लागला हे शिंदे साहेबांना आता कळून चुकलं आहे, त्यामुळे बोलण्याचं म्हणून ते बोलतायत, त्यांना त्याची जाणीव आहे। घाव आम्हाला अनेक सोसलेत आम्ही। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं उद्या प्रथम पुण्यस्मरण असणार आहे। जरांगे पाटील यावेळेला, अंबादास दानवे, बजरंग सोनावणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यावेळेला उपस्थित राहणार आहे। उद्या संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण असणार आहे। वर्षभरापूर्वी आरोपी वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांची निर्गुण हत्या केलेली होती आणि या हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात आलेला होता आणि उद्या सरपंच संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण असणार आहे। तर एल्फिस्टन ब्रिज पाडकामासाठी सलग 18 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची सेवा कोलमडण्याची शक्यता आहे। पूल पाडण्यासाठी 2-2 तासांचे 7 ब्लॉक घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तर धाराशिव तालुक्यातील कसबे तळवठा येथील आता जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिकेची दुसरीकडे बदली झाल्यामुळे गावातील विद्यार्थी आणि पालकांनी शाळेलाच कुलूप लावलं। शर्मिला जमाले या शिक्षिकेची बदली रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराच या विद्यार्थ्यांनी दिला।